आढळा धरणाचे आमदार लहामटे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न। ढोल ताशांच्या गजरात आमदार लहामटे यांची मिरवणूक। आढळा धरण भरल्याने आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते साडी चोळी गुच्छ देऊन विधीपूर्वक जलपूजन करण्यात आले। पाटबंधारे विभागाचे अकोले उपविभागीय अभियंता प्रदीप शेवाळे, संगमनेर उपविभागीय अभियंता योगेश जोरवेकर, शाखा अभियंता प्रवीण भांगरे उपस्थित होते। सकाळी 10 वाजता देवठाणे येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात आमदार लहामटे यांची मिरवणूक काढण्यात आली। धरणावर पोहोचल्यावर देवठाणे येथील भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजरात गंगा मातेचे पूजन करण्यात आलं। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर अविनाश कानवडे, पाटबंधारे खात्याचे कालवा निरीक्षक रामदास काळे व मयुरी देशमुख, तसेच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे, डॉक्टर मनोज मोरे, बाजार समितीचे संचालक ईश्वर वागचौरे, आनंद रस्ता समितीचे अध्यक्ष जालिंदर बोडके, देवतांचे माजी सरपंच एकनाथ सहाणे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक केशव बोडके, सोसायटीचे संचालक शिवसेना नेते राम सहाणे, महेश शेळके, सुधीर शेळके, आनंदा काळे गुरुजी, माजी उपसरपंच खेमा पथवे, अनिल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। आढळा धरण म्हणजे ह्या भागाची एक जीवनदायिनी आहे। जर हे धरण भरलं नाही तर पाण्याची टंचाई निर्माण होते। माझं मी भाग्य समजतो की जेवढ्या काळापासून मी आमदार झालो आतापर्यंत हे धरण कायम भरलं। उलट 30 ते 40% पाणी सोसायटी या धरणामध्ये शिल्लक राहिलं दरवर्षी। मुळा खोऱ्यातील धरणं असतील, आढळा खोऱ्यातील धरणं असतील आणि प्रवरा पट्ट्यातील जी धरणं आहे ही सगळी दरवर्षी भरतायत। वरुण राजाची कृपा आहे। खरं तर मध्ये खूप अतिवृष्टी झाली वरच्या भागामध्ये, दरडी काही ठिकाणी कोसळल्या, झाडं पडली, रस्ते बंद झाले होते। पण प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं हे सगळं आपण सुरळीत केलं। नशिबानं कुठल्याही प्रकारची मनुष्य जीवनहानी झाली नाही। काही प्राणी मात्र काही शेळ्या, म्हशी असा काही आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांना या जनावरं गमवून त्या आपत्तीचा सामना करावा लागला। पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा आज पाहतो गुजरात तिकडं जेवढा पावसानं हाहाकार माजवला आहे, तर निसर्गाची कृपा राहिली। अकोले तालुक्यावर मात्र तसं काही संकट आलं नाही। त्यामुळं परमेश्वराचं आणि निसर्गदेवतेचं मनापासून आम्ही ऋणी आहोत। दरवर्षी हे धरण जसं भरतंय तसं कायम ही धरणं भरली पाहिजे। मग आंबीत असेल, मुळाखोऱ्यातलं पिंपळगाव खांड असेल, प्रवरेतलं भंडारदरा असेल, निळवंड असेल किंवा आढळेतलं सांगवी पाडोशी असेल आणि आढळा धरण असेल, ही धरणं कायम भरली पाहिजे। ही धरणं भरली तर या मुळा खोऱ्यात, आढळा खोऱ्यात आणि प्रवरा खोऱ्यात आनंद राहणार आहे, मायबाप जनता सुखी राहणार आहे, समृद्ध राहणार आहे। तर निसर्गाची अशीच कृपा असावी। आज खरोखर सगळे कार्यकर्त्यांची मी मुद्दामच्या नावावर घेत नाही, कारण सगळे तोलामोलाचे कार्यकर्ते, मायबाप जनता या खोऱ्यातून उपस्थित आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आढळा धरणाचा जलपूजन सोहळा झाला। धरण निर्माण झाल्यापासून